दिल्लीत आपल्या हक्कासाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलीस प्रशासनाकडून झालेला अमानुष लाठीचार्ज आता चांगलाच पेटला आहे. सरकारच्या या हुकुमशाही कारभाराविरोधात देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला चिरडण्याचा जो प्रयत्न केंद्र सरकारने केलाय, त्याविरोधात आता काँग्रेस आक्रमक झाली आहे. ब्रह्मपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या घटनेचा अतिशय तीव्र शब्दांत निषेध केला आहे. मोदी सरकार विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असून हे सरकार देशातील तरुणांना घाबरले आहे, असा थेट आणि घणाघाती हल्ला वडेट्टीवार यांनी केला आहे. दिल्लीत झालेल्या या लाठी हल्ल्यावर आणि केंद्र सरकारच्या भूमिकेवर नक्की काय म्हणालेत विजय वडेट्टीवार पाहूयात. शेतकऱ्यांनी आंदोलन केलं की त्याला खलिस्तानी म्हणतात, विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं की त्याला देशद्रोही म्हणतात. या देशामध्ये जो कोणी भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध बोलेल तो दहशतवादी ठरतो. शहरामध्ये आंदोलन झाले की अर्बन नक्षलवादी म्हणतात. म्हणजे भाजपवाल्यांना आणि मोदी सरकारला कोणी आंदोलन करताना सहनच होत नाही. आणि हे इंग्रजाचे पाय चाटणारे हे राष्ट्रप्रेमी झाले, जे इंग्रजांचे पाय चाटून या देशाला स्वातंत्र्यापासून स्वतःला दूर ठेवले, ते मात्र आता देशप्रेमाचा डंका वाजवत आहे. ज्यांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी रक्त सांडलं, हा देश स्वातंत्र्य व्हावा म्हणून 12-15 वर्ष जगाला घातले, ते मात्र देशद्रोही झाले. आणि या देशामध्ये स्वातंत्र्य मिळूच नाही म्हणून ज्या विचाराची मंडळी होती ती आता देशप्रेमी झाली. या 10 वर्षामध्ये 100च्या पेक्षा अधिक वेळा पेपर फुटले. हा धर्मेंद्र प्रधान नावाचा बिनकामाचा मंत्री, तुम्ही पेपर परीक्षा पोरांच्या भविष्यासाठी नीटपणे घेऊ शकत नाही, व्यवस्थित घेऊ शकत नाही म्हणून तरुण रस्त्यावर आला. 20 दिवस आंदोलन केले. अण्णा हजारेचं आंदोलन झालं होतं त्या जंतर मंतरवर. विलासराव देशमुखापासून तर अनेक नेते त्या आंदोलनासाठी रोज जात होते. जे आंदोलन सुरू होतं त्या ठिकाणी काँग्रेसचे केंद्रातील मंत्री रोज जाऊन अण्णा हजारेची समजूत काढत होते. आणि लोकपाल विधेयक त्यावेळेस अण्णा हजारेंची मागणी होती, आपण मंजूर करून घेतलं. आणि आज 20 दिवस झाल्यानंतर सुद्धा भारतीय जनता पक्षाचा आणि केंद्र सरकारचा मोदीचा एकही माणूस त्या ठिकाणी चर्चेसाठी गेला नाही. म्हणूनच तरुणांना रस्त्यावर उतरावं लागलं. रस्त्यावर उतरल्यानंतर ज्या पद्धतीनं ज्या बळाचा वापर पोलिसांनी केला, गुन्ह्याला लाजवतील अशा प्रकारचं कृत्य त्या तरुणावर लाठीमार करताना झाला. सगळ्या मर्यादा संपवून टाकल्या. पोलीस हाताळू शकत नाही म्हणून भारतीय जनता पक्षाचे गुंडे पोलिसांची काठी घेऊन त्या आंदोलनामध्ये पोहोचले. तिथे कुठेही बांधकाम नव्हतं. त्या ठिकाणी ट्रकभर दगड घेऊन भारतीय जनता पक्षाचे गुंडे तरुणाच्यावर दगड फेकत होते. मुलींच्या प्रायव्हेट पार्टमध्ये पोलिसांनी दंडा मारण्याचं काम केलं. अरे काहीतरी लाज ठेवा. जे पोलीस जर असं कृत्य करू शकतील दिल्लीतील, ते पोलीस महिलांचं संरक्षण दिल्लीतल्या करू शकतात, त्या तरुणीचं संरक्षण करू शकतात. अनेक तरुणांचे डोके मोडले. ज्या पद्धतीनं या आंदोलनामध्ये तरुणांना मारत होते, किंचाळत होते, तरुण मुलींना थपडं मारत होते. IPS अधिकारी एका तरुण मुलीच्या अंगावर हात उगारतो. हे कशाचा धोका काय? शांततेच्या मार्गाने चाललेलं आंदोलन तुम्हाला चिरडण्याची आवश्यकता का पडली? त्यावेळेस या तरुणांची डोकी फुटली, तरुणावर अमानुषपणे लाठीमार झाला. काही नाही, त्यांनी पोस्ट टाकली म्हणून त्याला घरात जाऊन, तो साबळे नावाचा तरुण आहे, रविराज साबळे, त्याला पोलिसांनी उचलून त्याच्यावर कारवाई केली. कोणी काही मरतपर्यंत सत्ता हाती घेऊन आला नाही. हा देश हिंदू मुस्लिमांमध्ये वाटण्याचं पाप केलं. या देशातील लोकांना काय दिलं मोदी? अरे जे काही संस्था उद्या झाल्यात त्या विकून टाकल्या, पूर्ण संस्था विकून टाकल्या. काल वाचला आम्ही की एका वर्षामध्ये अदानीचा प्रॉफिट 42% वाढायला. 42% जर प्रॉफिट वाढत असेल, कोणता धंदा आहे जगात की 42% प्रॉफिट वाढतो? याचा अर्थ हा देश लुटून नरेंद्र मोदी, अमित शहा हे देश लुटून अदानीला देत आहेत आणि तुम्हाला कंगाल करतायत. आणि राम मंदिरात चोरी झाली त्यावेळेस तुमच्या तोंडामध्ये शेण टाकलं होतं काय? पण गाईचा टोपला होता की डुकराचं टाकलं होतं? अजिबात बोलता आला नाही. त्यावेळेस रामाचं नाव घेता आणि राम मंदिरामध्ये 1400 कोटी रुपयाची चोरी करता. आम्ही टाकलेलं दान सोडतात. राम मंदिराचा कुलूप उघडण्याचं काम राजीव गांधींनी केलं, त्यांच्या पत्रदान काळामध्ये. आणि तिथे बाबरी मस्जिदीचा विषय होता.
ज्यासाठी आंदोलन केलं त्या अडवाणीने त्या ठिकाणी मंदिर बांधलं असणार. तिथून अर्धा किलोमीटरवर दूर मंदिर बांधलं होतं. मग तिथे जर प्रभू रामचंद्र होते तर तिथे बांधला का नाही? आणि तिथे चोरी, सोन्या चोरला, नोटा चोरले, चांदी चोरली, आणि वरून प्रभू रामचंद्राचं नाव घेतात, देवाचं नाव घेतात. इतके पापी लोक, यांना देव वगैरे काही नाही. हे धन लुटणारे नालायक आणि हरामखोर लोक आहेत. 13, 15 वर्ष जालात घातले. तुमचा काय योगदान होत आहे? इंग्रजाची प्रॉपर्टी सगळी जमा करून, इंग्रजाबरोबर हात मिळवणी करून तुम्ही मिळून राहणारी लोक आज देशाला मात्र तुम्ही बर्बाद करत आहात आणि स्वतःला देशभक्त म्हणतात. तुम्ही खऱ्या अर्थानं देशद्रोही आहात आणि काँग्रेसचा माणूसच हा देशाचा खरा देशभक्त आहे, दुसरा असू शकत. पण जनतेच्या भावना, जनतेचा उद्रेक, जनतेच्या मनात असलेला खदगार आणि जनतेचा राग तुम्हाला जाणून टाकल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. यावर तुम्ही अजून पुन्हा तरुणाला छळण्याचं काम करू नका. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घ्या, अमित शहाचा राजीनामा घ्या. ज्या पद्धतीनं बुरा खाता वापरलाय आणि अमानुषपणे आमच्या तरुणांना जो त्याची डोकी फोडली, जखमी केलाय, त्याचा सुद्धा राजीनामा घ्या. जोपर्यंत हा राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. हाच वेळा राहुलजींनी उतरलाय आणि आपण सर्व काँग्रेस जणांनी या दोघांचा राजीनामा होईपर्यंत स्वस्थ बसायचं नाही. हेच आजच्या या आंदोलनाचं नक्की फलित राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. मोदी हटाओ, मोदी हटाओ, शाह हटाओ, शाह